नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत. तुम्ही जास्त सरळ असणंही चांगलं नाही, कारण जंगलात तर सर्वात आधी सरळच लाकडं तोडली जातात. देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो, पण त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत. आणि वाईट लोकांना खूप देतो, पण त्यांना ते साथ कधीच देत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती तुमची ताकद बनते, आणि जर का तुम्ही तोच विश्वास दुसऱ्यावर ठेवलात तर तो तुमचा कमकुवतपणा बनतो आणि लोकांसाठी एक नवा मार्ग तयार होतो. तुमचाही स्वामींच्या संदेशावरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ द्या अशी कमेंट करा. तुम्ही कधी काळी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात तर ते सगळ्यांनाच आठवते. हे लोक फक्त स्वार्थ आणि मतलबावर चालतात. त्यांना जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होत असतो, त्यांचा स्वार्थ साधत असतो, तोपर्यंतच ते तुमच्यासोबत राहतील. कोणाच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी तुम्ही कितीही कष्ट केले आणि कितीही कष्ट सोसले, तर तुमच्याकडून जर एखादी चूक झाली तर तुमच्या सर्व कष्टावर आणि तुमच्या कर्मावरती ती लोक पाणी फिरतील. तुमची काहीही किंमत राहणार नाही. त्यामुळे तुम्ही कधीही कोणाला इतकंही जवळ करू नका की ते तुमची किंमतच करणार नाहीत. स्वामी म्हणतात की तुला जे हवं ते तू कर आणि तुला हवं तेच घडेल. तुला जे हवं ते कर, मग तुला जे हवे तेच होईल. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे, उजवीकडे, पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरतो. पण जगावर राज्य करणारा, जगावर नजर ठेवणारा वरतीच बसून सर्व काही बघत असतो. तो सर्व जीवांना समानतेने पाहतो. त्यांना कोणीही कमी किंवा जास्त प्रिय नाही, परंतु जे त्यांची प्रेमाने पूजा करतात त्यांच्यात स्वामी आनंदाने राहतात आणि त्यांच्या जीवनात येतात. स्वामी भक्त कारण त्यांच्या भक्ताची श्रद्धा आणि त्यांचे मन पाहत असतात. त्यांना पैसा, दौलत, धन काहीच नकोय, कारण ते तर जगाचे अंतर्यामी ब्रह्मांड नायक आहेत. ते सर्व जगाला देण्यासाठी बसले आहेत, तर तुमच्याकडून ते काही कशाला घेतील? माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही नेहमीच काळी असते, पण जर का त्याचे मन स्वच्छ आणि सुंदर असेल तर त्याचा प्रकाश आणि त्याची कीर्ती खूप सुंदर आणि पवित्र बनते. माणसात जो मीच सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो, पण मीच सर्वश्रेष्ठ हा अहंकार असतो, आणि हाच अहंकार तुम्हाला एक ना एक दिवस घेऊन बुडतो. स्वामी म्हणतात, अरे तुम्ही काय कमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येते? अरे तू काय आणलेस जे हरवलेस? तुम्ही काय उत्पन्न केले जे नष्ट झाले? ना तू काही आणलेस, जे काही घेतले ते तू येथूनच घेतलेस. जे दिलेस ते येथेच दिलेस. जे घेतले त्या या देवाकडून घेतले. जे काही दिले ते यालाच दिले. जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले आहे, आणि जे घडत आहे तेही चांगल्यासाठीच घडत आहे. हा विश्वास ठेवून कर्म करत राहा, सर्व चांगलेच होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. भाग्यवान ठराल. जे काही होईल ते चांगलेच होईल, आणि कधीही भूतकाळाबद्दल पश्चाताप करत बसू नका आणि भविष्याची चिंताही करू नका. वर्तमान चालू आहे त्याचाच विचार करून वर्तमानातच जीवन जगा. प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही पराभूत होऊ देत नाही, आणि द्वेष हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही. ज्याला तुमची किंमत नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा कधीही एकटे राहणे चांगले असते. प्रेम आणि नियती कधीच एकत्र जात नाही, कारण जे नशिबात असतात ते कधीच प्रेमात नसतात, आणि जे आपण ज्यांच्या प्रेमात पडतो तो नशिबात कधीच नसतो.
स्वामी म्हणतात की माणसाने जीवनात सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु त्याने जीवनात नेहमीच सर्वोत्तम राहिले पाहिजे. माणसाने शिक्षणापूर्वी संस्कार, व्यवसायापूर्वी वागणूक आणि देवापुढे आई वडील हे मूल्य ओळखले तर जीवनात कधीही अडचण येणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक ताकद आणि कमकुवतता असते. प्रत्येकाला काही ना काही गोष्टीत कमी आणि वाईटपणा असतो. मासा हा जंगलात धावू शकत नाही आणि सिंह हा पाण्यात राजा होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. कधीही गर्विष्ठ होऊ नका आणि कोणालाही काहीही देऊन त्यांना कधीच शर्मिंदा करू नका. तुम्ही तुमच्या मागील जन्माचे ऋण देत आहात की फेडत आहात हे कोणालाच ठाऊक नसते. नशीबवान लोक थोडं जरी वाईट घडले तरी देवाला शिव्या देतात आणि ज्यांचे नशीब वाईट आहे ते लोकच थोडं जरी चांगले झाले तरी देवाचे स्मरण करतात आणि आभार मानतात. चुका करून माणूस काही शिकतो हे खरे आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याने आयुष्यभर चुका करत राहावे आणि तो शिकत आहे असे म्हणावे. सदैव गप्प राहणे योग्य आहे का? नाही, कारण इतिहास साक्षी आहे की जगात अनेक संकटे आली आहेत, पण कारण वेळ आल्यावर त्याचा प्रतिकार करता आला नाही ते हारलेत आणि ज्यांनी प्रतिकार केला तेच टिकून राहिले आहेत. जसं की जीवनामध्ये वादळ येतं, पूर येतो, पण त्या पुरामध्ये जे कणखरपणे उभे राहिलेत तेच जिंकून आणि टिकून राहिलेत. परंतु जे पाण्याबरोबर वाहून गेले, जे नतमस्तक झाले ते वाहूनच गेले. म्हणून जीवनात इतकंही शांत राहू नका की कोणीही यावं आणि तुमचा गैरफायदा घेऊन तुमचं नुकसान करून जावं. मी तुम्हाला कधीही सांगत नाही की इतकं शांत राहा की जणू की तुमच्याकडे मी कुठली शक्ती दिली नाही. लक्षात ठेवा, मी प्रत्येकाला सांगत आहे की शांत राहा आणि समाधानी राहा, परंतु इतकंही राहू नका की कोणीही येऊन तुमचा गैरफायदा घेऊन तुमचं पूर्ण नुकसान करून जाईल. प्रत्येक वेळी शांत राहण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे तुम्ही उत्तर द्यायला शिका. जिथे तुम्ही खरे आहात तिथे तुमचे मत मांडायला शिका. मी तुम्हाला त्यावेळी साथ देण्यासाठी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा असेल. परंतु ज्याची चूक असूनही तुमच्यावरती जर तो जबरदस्ती करत असेल तर त्यांना प्रतिकार करण्यास शिका. अन्यथा तुमचे मूल्य तुम्ही स्वतःच कमी करून घ्याल आणि तुमचं मार्केटमध्ये काहीही व्हॅल्यू राहणार नाही. माझे हे सांगणे तुम्ही ऐकून जीवनामध्ये पारगस्त करत राहा. तुम्हाला यश मी नक्कीच देईन. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.